पिकाला खतं फेकून दिल्यामुळे ती 70 ते 80% वाया जातात। पण खत देण्याचं काम लवकर उरकण्यासाठी किंवा मजुरी वाचवण्यासाठी बरेच शेतकरी पिकाला खतं फेकून देतात। पण यामुळे खर्चात वाढ होऊन पीक उत्पादनात घट होते, हे मात्र कोणी लक्षात घेत नाही। आता हे टाळायचं असेल तर रासायनिक खतांची निवड करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। शिवाय रासायनिक खतं कशा प्रकारे दिल्यानंतर पिकाला लागू पडतात याविषयीची माहिती घेणं आवश्यक आहे। ही माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून घेऊयात। तर रासायनिक खतांची निवड पाण्याची प्रत आणि जमिनीचा प्रकार, क्षाराचं प्रमाण या सगळ्या घटकांवर आपण दिलेल्या खताची उपलब्धता अवलंबून असते। त्यामुळे आपली जमीन कशी आहे याचा विचार करूनच पिकाला खतं द्यावीत। त्यासाठी माती परीक्षण अत्यंत गरजेचं आहे। रब्बी पिकात तण काढणीनंतर बरेच शेतकरी खतं देण्याचा विचार करत असतील, पण ही खतं पिकाला लागू पडतील अशीच द्या। यामध्ये रासायनिक खतांची निवड करताना दीर्घकालीन पिकांसाठी नायट्रोफॉस्फेट 15-15-15, अमोनियम फॉस्फेट यासारख्या संयुक्त खतांचा वापर करावा। स्फुरद या अन्नद्रव्याची उपलब्धता सोपी होण्यासाठी पूर्णपणे विरघळणाऱ्या खतांची निवड करावी। यामध्ये सुपर फॉस्फेट, डायअमोनियम फॉस्फेट यासारख्या खताचा समावेश होतो। स्फुरदाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी स्फुरद विद्राव्य करणारे जीवाणू म्हणजेच पीएसबी यासारख्या खतांचा वापर करावा। डाळवर्गीय आणि तेलबियांसाठी गंधकयुक्त खतांचा वापर करावा। अमोनियम सल्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट, अमोनियम फॉस्फेट, सल्फेट ही गंधकयुक्त खतं आहेत। नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आवरणयुक्त युरियाचा म्हणजेच निमकोटेड युरिया किंवा सल्फर कोटेड युरियाचा वापर करावा। हिरवळीची खतं म्हणून गिरीपुष्पाचा किंवा सुबाबळीच्या कोवळ्या फांद्या वापराव्यात। आता पाहूयात रासायनिक खतं कशी द्यावीत ते। साधारणपणे स्फुरदयुक्त आणि पालाशयुक्त खतं एकाच हप्त्यात पेरणीच्या वेळी आणि बियाण्यापासून 5 सेंटीमीटर खोलीवर द्यावीत। आता पाहूयात रासायनिक खतं कशी द्यायची ते। साधारणपणे स्फुरदयुक्त आणि पालाशयुक्त खतं एकाच हप्त्यात पेरणीच्या वेळी आणि बियाण्यापासून 5 सेंटीमीटर खोलीवर द्यावीत। नत्रयुक्त खताची पूर्ण मात्रा एकाच हप्त्यात न देता पिकाची अवस्था लक्षात घेऊन 2 किंवा 3 हप्त्यात द्यावीत। चुनखडी असलेल्या जमिनीत अमोनियम सल्फेट किंवा युरिया जमिनीवर टाकून दिल्यास बराच नत्र उडून जातो, म्हणून ही खतं जमिनीत मिसळून द्यावीत। नत्र वाहून जाऊ नये म्हणून पाण्याच्या पातळीवर नियंत्रण ठेवावं। खतं शक्यतो पेरणीच्या वेळी द्यावीत आणि मातीनं झाकावीत। पिकाच्या कालावधीप्रमाणे खताच्या मात्रा विभागून देणं हे जास्त फायदेशीर ठरतं। अशा प्रकारे खतांची योग्य निवड करून ती योग्य प्रकारे पिकाला दिल्यास खत वाया न जाता त्यांची कार्यक्षमता वाढते आणि ती पिकाला लागू पडतात। या माहितीविषयी तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की विचारा आणि ॲग्रोवनच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।